लैला. लेखक इक्बाल शर्फ मुकद्दम उर्फ काका बुरोणकर. पंचनदी, कोळथरे, दापोली. कथावाचक गौतम वैद्य. प्रोग्रेसिव्ह म्युझिक, कर्जत. इंस्टाग्रामवरील ती सचित्र पोस्ट पाहून गोत्यात आलेल्या त्या दोघी मैत्रिणी डोंगरी येथील भयावह अरण्यातून आपली कशीबशी सुटका करून सुखरूप घरी परतल्यावर लगेच आपल्या कॉलेजमधली लेक्चर्स अटेंड करू लागल्या. रानावनातला तो विचित्र प्रवास डोक्यातून कायमचा निघून जावा म्हणून शीला आणि मधू या जीवलग मैत्रिणींनी आपलं लक्ष अभ्यासाकडे केंद्रित केलं. इतक्यात कॉलेजमधील नोटीस बोर्डवरील एका नोटिशीनं त्या दोघींचं लक्ष वेधून घेतलं. लेखक दिग्दर्शक मजनू लिखित बंद दरवाजा या एकांकिकेचे अभिवाचन करणार लैला. हे वाचताच त्या दोन्ही मैत्रिणींचं कुतूहल ताणलं गेलं. मजनू आणि लैला, पुन्हा तोच दरवाजा, तीच कथा, तेच गूढ पुराण. हा प्रकार नक्की आहे तरी काय, आणि नकळत आपण त्यात का बरं इतके गुंतले जात आहोत हे त्यांच्या ध्यानी येईना. पण मजनू आणि त्याची लैला हा आधुनिक विश्वातला गूढ प्रवास आहे तरी काय? काय असावं त्या बंद दरवाजाच्या गुहेत? त्याच्या मुळापर्यंत जायचा त्या दोघींनी निर्धार केला. कसा बसा जीव वाचवून त्या दोघींनी टेकडीवरून ऑटोमध्ये स्वतःला झोकून दिलं आणि पुन्हा मागे वळून न बघता तोच तो मजनू आतल्या आत हसत बाय बाय असा हात हलवत राहिला. तो प्रसंग अंगावर काटा येईल इतका भयावह होता. त्यातील गूढ काही केल्या कळेना. ही घटना त्या दोघींना मनापासून विसरायची होती, पण नकळत तेच अरण्य, तीच पायवाट, तोच तो पुरातन काळातला जुनाट दरवाजा आणि तोच तो मजनू सारखे समोर येऊन उभे राहत होते. जगात कठीण गोष्ट सोपी करून सांगणं एक वेळ सोपं आहे, पण सोपी गोष्ट आणखीन सोपी करून सांगणं सर्वात कठीण काम आहे. त्यांना सुचेना काय करावं. त्या दोघी मैत्रिणी कॉलेजच्या हॉलमध्ये गेल्या. मंचावर एक तरुणी आणि एक तरुण बसले होते. त्यांच्यासमोर काही मुलं आणि मुली ते अभिवाचन ऐकण्यामध्ये मग्न होते. इतक्यात मंचावर बसलेल्या त्या तरुणास त्या दोन मैत्रिणींनी लगेच ओळखलं. होय, तोच तो, रानात ज्याची भेट झाली तोच हा मजनू. तो इथे कॉलेज हॉलमध्ये काय करत असावा? कदाचित त्या एकांकिकेचं दिग्दर्शन करत असावा. मजनू हा तसा मल्टी टॅलेंटेड ॲटम निघाला. त्या आपापसात कुजबूज करू लागल्या. अभिवाचन संपताच त्या दोघी मंचाकडे जाऊ लागल्या. आश्चर्य म्हणजे मजनूही जागेवरून जराही हलला नाही. किंबहुना चेहऱ्यावरील हावभाव जसे होते तसेच राहिले. मधू खूपच बोल्ड स्वभावाची. तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. मजनू चकित होऊन त्या दोघींकडे टक लावून बघू लागला. जणू आपण ओळखतो एकमेकांना असा आव असावा चेहऱ्यावर. छान आहे, तुम्हाला नाटक मस्त जमतंय. पुढे तिनं धीटपणे विचारलं, टेकडीवरून परत केव्हा आलात? मला असं वाटतंय तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. कसली टेकडी? मजनू शांत स्वरात विचारू लागला. हे पहा श्रीमान मजनू, हे शहर आहे, घनदाट जंगल नव्हे. आम्ही ओळखलंय, घाबरू नका. फक्त जाणून घ्यायचं आहे की हे नाटक आहे की प्रत्यक्ष अनुभव. मजनू गोंधळला. जास्त काळ त्यास आपला चेहरा निर्विकार नाही ठेवता आला आणि अभिवाचन होत असलेल्या मंचाकडे तो वळला. ठीक आहे, आम्ही आत्ताच प्रिन्सिपॉलकडे जाऊन तुमचा बंद दरवाजा कायमचा बंद करण्यास सांगतो. हॉलमधून बाहेर पडून त्या दोघी प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जाणार इतक्यात मजनूने जोरात हाक दिली. हॅलो, उद्या सकाळी ठीक 7 वाजता जीप घेऊन आम्ही दोघी येतो कॉलेजच्या मेन गेटवर. भेटूयात. मधू ठामपणे मोजक्या शब्दात बोलून गेली. मजनू पुन्हा त्याच टी शर्ट, टाईट जीन्स आणि गुसीच्या शूजमध्ये कॉलेजच्या गेट समोर उभा होता. जीप चालवत असलेल्या व्यक्तीकडे पाहून मजनू दचकला. एखादा बॉडीगार्ड, शरीरयष्टी कमावलेला दष्टपुष्ट तरुण जसा असतो तसाच एक माणूस स्टीअरिंग सांभाळत होता. त्याच्या शेजारी मजनू जाऊन बसला. ड्रायव्हरचा चेहरा निर्विकार होता. शीला आणि मधू मागच्या सीटवर आधीच बसल्या होत्या. कुणीही काहीच बोलेना. लॉंग ड्राईव्ह असूनही संगीत, गाणं काहीच नव्हतं. मधूने लगेच मूड हेरला. तुम्ही पण नेल पॉलिश करता?
तिचा तो खोचक प्रश्न ऐकताच मजनूचा चेहरा काळवंडून गेला. स्टेअरिंग सांभाळणारा ड्रायव्हर शांतपणे आपलं काम करत होता. सारंच निशब्द होतं. रस्त्याच्या दोन्हीकडे छान गडद हिरवळ होती. हवेत बऱ्यापैकी गारवा जाणवत होता. त्या उपर ओपन जीप असं असूनही गाडीत मात्र कमालीचा भययुक्त माहोल होता. कुणी काही बोलेना. इतक्यात मजनूचा फोन वाजला. एकदा, दोनदा. तो फोन कट करणारच होता, पण नाईलाजाने मधू म्हणाली, घ्या, कॉल घ्या. तुमची लैला असेल कदाचित. इतक्यात डोंगरी भागातलं ते अरण्य दिसू लागलं. शीला आणि मधू एकमेकींकडे बघू लागल्या. भय त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं. त्यावेळी दोघी अनाहूतपणे रानात गेल्या होत्या, पण आता प्रकरण वेगळं आहे. पुढं काय होईल? अगदी सोबतीला बाउन्सर असूनही मन साशंक होतं. जीप ठीक त्याच जागी थांबली. ड्रायव्हर काचे पलीकडचा मार्ग न्याहाळत होता. जणू एखादा रोबो असावा तसाच तो बसून राहिला. मजनू काही न बोलता खाली उतरला. त्याची पावलं आपसूक त्या पायवाटेकडे वळू लागली. कुणी काहीच बोलत नव्हतं. शीला आणि मधू अलर्ट मोडवर होत्या. वादळापूर्वीची शांतता जाणवत होती. काही अशुभ अनाकलनीय घडेल तर प्लॅन बी तयारच होता त्यांच्याकडे. ड्रायव्हर रोबोसारखा तसाच बसून राहिला. मजनूला तेच उमजेना की ही व्यक्ती नेमकी कोण असावी. बाउन्सर का ड्रायव्हर का दोन्ही? तो आतून खूप घाबरून गेला होता. त्या दोन्ही मुलींना एव्हाना कळलं होतं. मागच्या वेळी रिक्षातून परतत असताना बाय बाय करणारा तो हाच होता. उगाचच मनात शंका कुशंका होत्या, त्याही आता दूर झाल्या. मग पुढे काय? तीच पायवाट, तोच डोंगर. परिसरातलं वातावरण मात्र बदललेलं जाणवलं. विविध पक्ष्यांचे अधूनमधून आवाज ऐकू येत होते, पण परिसर मात्र निर्मनुष्य होता. खाली वाटेवर साचलेल्या वाळलेल्या पानांचा करकर असा आवाज येत होता. मजनू ठीक गुहेच्या मुखाशी येऊन थांबला. त्यानं आज जावं आणि न परतलेल्या लैलास परत घेऊन यावं. इतक्यात त्यांच्या मागून लपत झपत लैला येऊन उभी राहिली. शीला आणि मधू चकित झाल्या, दचकल्या. गुहेतून बाहेर येण्याऐवजी ही मागून कशी काय आली? तुम्ही दोघी पण इथवर आलात. आता पुन्हा एकदा जा त्या गुहेत आणि प्रत्यक्ष पाहूनच या. अनुभव घ्यायचा आहे ना? घ्या, अनुभव घ्या. मजनूचा कापरा स्वर ऐकून लैला उद्गारली, जाऊ दे त्यांना. पोलीस आलेत मागून. चल आपण निसटून जाऊयात. ते आता शक्य नाही. त्या दोघांनी चमकून मागे वळून बघितलं तर तो ड्रायव्हर नसून बाउन्सरच्या वेशामध्ये इन्स्पेक्टर दिवाकर सावंत उभे होते. बरं का मुलींनो, आपल्याकडे पुरातत्व खात्याचे अनेक विद्वान अशा जागांचे शोध घेत आहेत आणि तू रे, तुला मजनू बनून इकडे एकांतामध्ये मुलींना आकर्षित करण्याचं हे जे खूळ सुचलंय ना, ते ओळखलं या पोरींनी. नशीब मी योग्य वेळी आलोय स्पॉटवर. शिवाय या मुलींनी तुझ्या विरोधात तक्रार दिलेली नाही, केवळ म्हणून तू वाचलायस. जा, तुझ्या लैलास घेऊन जा, पण पुन्हा असल्या पोस्ट रिपोस्ट करण्याच्या भानगडी करू नकोस, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. शीला आणि मधू इन्स्पेक्टर दिवाकर सावंतांसोबत त्या घनदाट अरण्यातून आपल्या जीपमध्ये येऊन बसल्या. मागे वळून पाहिलं तर त्याच टेकडीवर तोच मजनू यावेळी आपल्या लैला समवेत आम्हास बाय करत होता. समाप्त. लेखक इक्बाल शर्फ मुकादम उर्फ काका बुरोणकर, कोळथरे, दापोली. कथावाचक गौतम वैद्य. प्रोग्रेसिव्ह म्युझिक, कर्जत.